स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, स्वामी कोणाचा आधार तर कोणाचं सर्वस्व आहे. स्वामी कोणाचा आधार तर कोणाचं सर्वस्व आहे. माझे स्वामी मात्र माझ्यासाठी सारे विश्व आहे. माझे स्वामी माझ्यासाठी मात्र सारे विश्व आहे. स्वामी भक्त हो, जेव्हा आपण आपल्या स्वामींना आपलं विश्व मानतो, आपलं जग मानतो, तेव्हा आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. आपल्याला सदैव सुख आणि समाधानच लाभणार आहे. कारण जेव्हा आपला या ब्रह्मांड नायकावर हक्क असतो, तेव्हा आपल्याला कधीही कोणाचेही पाय धरण्याची गरजच भासणार नाही. त्यामुळे सतत स्वामींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. स्वामींचं नाम जपण्याचा प्रयत्न करा. मग बघा, स्वामी देखील तुम्हाला सदैव जपतील आणि तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील. जर तुम्हालाही स्वामींवर असाच विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. कारण स्वामी संदेश हा केवळ संदेश नसून एक प्रकारचा आदेश आहे, जो स्वामींनी आपल्यापर्यंत अशा पद्धतीने पाठवला आहे. कारण स्वामी प्रत्यक्षात येऊन तर आपल्याला भेटणार नाही. आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वामी काहीतरी सांगत असतात. फक्त ते ऐकण्याचा प्रयत्न करावा, ते जतन करण्याचा प्रयत्न करावा आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच स्वामी महाराज आपल्या सोबत कायमच राहतील. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकावासा वाटत असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर स्वामी दिसत आहे आणि स्वामींच्या तळहातावर एक चक्रही दिसत आहे. ते चक्र काळ चक्र आहे. जो काळ आपल्याला सुखही दाखवतो आणि दुःखही दाखवतो. असं हे काळ चक्र, या काळ चक्राला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश ऐकून घ्यायचा आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही या चक्राला स्पर्श केलं असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेशही सांगते. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे फक्त रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट काय आहे हे शोधत बसतात. त्यामुळे तुझ्या आजूबाजूलाही जर असे काही लोक वावरत असतील जे फक्त तुझ्यातलं वाईट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र तुझ्यामध्ये काय चांगलं आहे हे साधं बघण्याचाही प्रयत्न करत नाही, अशा लोकांना तू काहीही सिद्ध करायला जाऊ नकोस. तू फक्त तुझ्याशी प्रामाणिक राहा आणि माझ्याशी प्रामाणिक राहा. अरे एक दोन बोलण्यातून तुला समजायला हवं की कोण तुला टाळतंय. समोरच्याकडून जेव्हा तुला कमी प्रतिसाद येऊ लागतो ना, तेव्हाच तू त्या नात्यापासून थोडं अंतर ठेवायला शिकायला हवं. आणि तरीही तुला हे समजत असूनही जर तू प्रयत्न करत असेल की त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा किंवा त्या व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देण्याचा, तर तुझ्यासारखा मूर्ख तूच. कारण अशा वेळेस हे सिद्ध होतं की तुझा स्वाभिमान फारच स्वस्त आहे. अरे नात्यामध्ये, मैत्रीमध्ये झुकणं नेहमीच नम्रतेचं लक्षण मानलं जातं. पण जिथे तुझा आत्मसन्मान गमवावा लागत असेल, स्वाभिमान सोडावा लागत असेल, तर ते नातं काहीही कामाचं नाही. अरे सांगावं त्यालाच जो कुणाला सांगणार नाही, मागावं त्याच्याकडेच जो स्वखुशीने देईल, आणि आवडून तेच घ्यावे जे मिळालं आहे नशिबाने, आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थी मनाने, जे निभावतील निस्वार्थी मनाने. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणी तुझ्या हातातून कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट सहज हिसकावून घेऊ शकतो, चोरूनही घेऊ शकतो किंवा मागूनही घेऊ शकतो, पण तुझ्या प्रार्थनेतून मात्र कुणीही काहीही घेऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त भर तुला प्रार्थनेवर द्यायचा आहे. आमच्या समोर ये, दोनही हात जोड आणि हृदयापासून आम्हाला हाक मार. आम्ही नक्कीच तुझी प्रार्थना मान्य करू आणि तुझ्या प्रार्थनेवर मात्र फक्त तुझा अधिकार असणार आहे आणि तुझी प्रार्थना पाहून तुला योग्य तो न्याय देण्याचं कामही आम्हीच करणार आहे. म्हणूनच तुला सांगतोय, जिंकण्याआधी विजय आणि हरण्याआधी पराजय ठरवून मोकळं होऊ नको. परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणूनच सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. अरे इथे हट्ट, राग, चूक, लालच आणि अपमान अगदी बोरण्याच्या सवयीप्रमाणे आहे. दुसऱ्यांची असली तर त्रास होतो, पण स्वतःची जर असेल ना तर साधं त्याची जाणीवही होत नाही.
या कलयुगातील लोकही फार कमालीचे आहे. कलियुगातील लोक देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली, तिला देवपण दिलं की त्या देवाकडे कोटी मागतात. खरा अंधार तर असतो मनात, खरा अंधार तर असतो मनात आणि दिवा जळतो फक्त देव्हाऱ्यात, दिवा जळतो फक्त देव्हाऱ्यात. अरे, ज्या व्यक्तीच्या मनात अंधार असेल तर त्याने आमच्या देव्हाऱ्यात कितीही दिवे प्रज्वलित केले तरीही काहीही उपयोग नाही. म्हणूनच तुला सांगतोय, तू तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण कर आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही पूर्णपणे तुझे होऊन जातो. जीवन जगताना एक नियम कायम लक्षात ठेव. सरळ बोल, खरं बोल आणि तोंडावर स्पष्ट बोल. जे तुझे असतील ते थांबतील आणि कामापुरते जे असतील ते निघूनही जातील. कारण ज्वारी नसलेली कंस, गर नसलेली फणस, ज्वारी नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ना तुझ्या कामाची असतात ना माझ्या सेवेच्या योग्यतेची असतात, ना तुझ्या कामाची असतात ना माझ्या सेवेच्या योग्यतेची असतात. गरजेपुरती नाती हे आयुष्यभर टिकणारी नसतात. नाती अशी जोड जे तुझ्या सुखात नाही तर दुःखातही खंबीरपणे तुझ्या पाठीमागे उभे राहतील. आणि आम्ही तर आहोतच ना तुझ्या आजूबाजूला, सतत तुझ्या मागे पुढे. अरे, आमच्या भक्तासाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत वावरत असतो. आमच्या भक्ताला आम्ही कधीही त्रास होऊ देत नाही. अरे, आम्हीच आहोत तुझे गुरु, आम्हीच आहोत तुझे गुरु आणि आमच्यापासून होतं तुझं अस्तित्व सुरू, आमच्यापासूनच होतं तुझं अस्तित्व सुरू. जेव्हा तू आमच्याशी जोडला जातो तेव्हा तुझी परीक्षा होत असते. पण काही लोक याला दुःख समजतात तर काही लोक दुःखालाही आमची कृपा समजतात. ते म्हणतात की दुःखातच देव जास्त समजतो, म्हणून जे वाटाला येतं त्याचा अगदी आनंदाने ते लोक स्वीकारही करतात. तूही तसंच कर. तुझ्या वाट्याला सुख आलं तरीही आणि दुःख आलं तरीही सेवेला अंतर देऊ नको, आमचं नाम घ्यायला विसरू नको. मग बघ, आम्हीही तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. आजच्या स्वामी संदेशमध्ये अनमोल असं आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे. ते असं की आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात, परंतु खऱ्या अर्थाने आपलं कोण परक कोण हे जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हाच समजतं. आपण प्रत्येक जण म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये कधीही वाईट वेळ यायला नको, पण कदाचित वाईट वेळ यासाठीच येते आपली कोण आणि परकी कोण हे आपल्याला समजावं. आणि मग त्यावेळेस मात्र आपल्याला फार दुःख होतं, कारण ज्या लोकांना आपण आपलं समजत होतो त्याच लोकांनी आपल्याला दगा दिलेला असतो. पण दगा मिळालेलं दुःख सोसण्यापेक्षा जर आपण सुरुवातीपासूनच आपल्या स्वामींना आपलं सर्वस्व मानलं तर कदाचित ही वेळ आपल्यावर येणार नाही. कारण स्वामी एकमेव अशी शक्ती आहे जी आपल्यासोबत कायमस्वरूपी राहते, सुखातही आणि दुःखातही. त्यामुळे स्वामींचं नाम घ्या, स्वामींनाच आपलं सर्वस्व माना. स्वामी महाराज तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.